नमस्कार. मी डॉक्टर विक्रम काळे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती पुरंदर. आज या ठिकाणी सॅनिटोरियम फॉर लेप्रसी पेशंट पुष्पवन मांडकी या गावामध्ये जे आपले कुष्ठरुग्ण आहेत, ज्यांना समाजाने थोडंसं बहिष्कृत केलं आहे, अशा लोकांसाठी या ठिकाणी एक आश्रम चालवला होतो. ज्या ठिकाणी जे बरे झालेले रुग्ण आहेत किंवा ज्यांना विकृती आहे, त्यांना घरचे लोक किंवा समाज त्यांचा सांभाळ करत नाहीत, अशा लोकांना या ठिकाणी एक निवारा दिला जातो. तर त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. तर ह्या लोकांना या ठिकाणी एकूण सध्या 6 रुग्ण आहेत. आत्ता प्रत्यक्षात इथं 4 जणं आहेत. 2 जणं गावी गेलेत. 1 जण आजारी आहेत. तर ते औषधोपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वालला या ठिकाणी गेलेले आहेत. तर ह्या समवेत दिवाळी साजरी करायचं असं आमचे नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक बाळासाहेब बंडलकर हे दरवर्षी करत असतात. तर त्यांनी यावर्षी देखील या ठिकाणी असणाऱ्या महिला त्यांना साडी चोळी आणि जे बाकीचे रुग्ण आहेत त्यांना एक फराळ वाटप असा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांचे गावातले शिवाजी चव्हाण आरोग्यसेवक हे पण त्यांच्याबरोबर आलेले आहेत. हे दोन्ही लोक काहीतरी समाजाच्या भावनेमधून सामाजिक काहीतरी सेवा करावी, तर ह्या दृष्टीने हे करतायत. माणसातली माणुसकी कुठेतरी या ठिकाणी जिवंत आहे असाही या ठिकाणी त्या निमित्तातून प्रत्यय येतो आहे. तसंच 20 तारीख म्हणजे आपले सोमवार आहे, तर त्या दिवसापासून आपला एक 15 दिवसाचा पंधरवडा सुरू होते. तर त्याच्यामध्ये आपण ACF आणि LCDC म्हणजे कुष्ठरोग आणि क्षयरोग हे दोन्ही आजार जे आहेत तर त्यांचा आपण पंधरवडा साजरा करतो आहे. त्याच्यामध्ये आपली आशा कार्यकर्ती, त्याच्याबरोबर एक आपण पुरुष स्वयंसेवक पण देणार आहोत. तर त्यांच्यामार्फत प्रत्येक घराचा आपण ग्रामीण भागातला सर्वे करणार आहोत. त्याच्यामध्ये कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण यांचा आपण घरी जाऊन तपासणी करणार आहोत सर्व लोकांची. आणि जे केसेस आहेत ज्या लपून राहिलेल्या केसेस आहेत तर त्या आपण शोधणार आहोत आणि त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंटखाली आणणार आहोत. कुष्ठरोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये लक्षणं अशी असतात की त्याचा रुग्णाला काहीच त्रास होत नाही, त्याच्यामुळे रुग्ण लवकर दवाखान्यात जात नाही. परिणामतः मग विकृती येते आणि मग विकृती आल्यानंतर मग अशा पद्धतीचे रुग्ण झाल्यानंतर त्यांना काहीच करता येत नाही. म्हणजे संवेदना बधीर होतात किंवा त्या ठिकाणी नस ज्या आहेत त्या दुखऱ्या होतात, अंगावरती चट्टा येतो, बधीर चट्टा असतो, पण त्याचा त्रास काही होत नाही, त्याच्यामुळे लवकर दवाखान्यात जात नाहीत. तर त्यासाठी आपले जे कर्मचारी आहेत ते घरोघर फिरणार आहेत. एका टीमला 20 ते 25 घरांचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे. तर त्यांनी तेवढा रोज सर्वे करायचा आणि साधारणतः पंधरवडा आपला आहे. तर त्याच्यामधल्या सुट्ट्या जर आपण सोडल्या शनिवार रविवार तर साधारण 10 ते 11 दिवसामध्ये सगळा आपला सर्वे पूर्ण होईल, अशा पद्धतीचं नियोजन आहे. आणि त्याच्याबरोबर क्षयरोगाचा सुद्धा पेशंट आपण शोधतो आहे. म्हणजे ज्याला 15 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त खोकला आहे किंवा बारीक ताप येतो आहे, तर आज ज्याचं वजन कमी झालं आहे किंवा ज्या घरामध्ये डायबिटीजचे पेशंट आहेत त्याला 1 दिवस जरी खोकला असेल किंवा ज्याला ब्लड प्रेशर आहे किंवा हृदयाचा आजार आहे त्याला 1 दिवस खोकला असेल तरी त्याचा आपण थुंकी नमुना घेणार आहोत. त्याच्याबरोबर जे संशयित आपल्याला वाटतात तर त्यांची आपण एक यादी तयार करणार आहोत आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ह्या सर्व संशयितांची 2-3 दिवसामध्ये तपासणी करणार आहोत. तसंच क्षयाचे जे पेशंट संशयित वाटतील त्यांचा एक्स-रे करायची सुविधासुद्धा या योजनेमध्ये आहे. त्या दृष्टीने देखील आपले करार झालेले आहेत. सासवडीतील एक एक्स-रे सेंटर, तसंच आपलं नीरा येथील एक एक्स-रे सेंटर, तसंच आपलं ग्रामीण रुग्णालय जेजुरी आणि सासवडी येथील एक्स-रे सेंटर्स येथे आपण ह्या रुग्णांची मोफत एक्स-रे तपासणी करणार आहोत. आज आपण मांडकी या ठिकाणी पुष्पवन म्हणून एक ट्रस्टच्या माध्यमातून कुष्ठरोगांची सेवा केली जाते आणि ही सेवा करत असताना आमचे परममित्र, आम्ही त्यांना बापू म्हणतो, बापू बंडलकर, खरंच मी त्यांचं शब्दात नाही कौतुक करू शकत, कारण ते आरोग्यसेवेत खूप चांगल्या पद्धतीने सेवा देतात पंचक्रोशीतील सर्व रोगी लोकांना आणि तिथल्या नागरिकांना. परंतु आज हा त्यांचा मी दुसरा पार्ट पाहिला की जे कुष्ठरोगी असतात की त्यांना आपण न घाबरता, कोणताही हा संसर्गजन्य रोग नाही, त्याच्यात स्टेप ठरलेले असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आत्ता माझं त्यांच्याशी डिस्कस झालं त्यावेळेस सांगितलं की त्याच्यात स्टेप असतात की त्या स्टेपमध्ये कुठल्या पद्धतीचा रुग्ण आहे. तर कुष्ठरोग्याला न घाबरता त्यांनी सांगितलं की आपण भाऊबीज आणि माझ्या मुलीचा वाढदिवस मी
त्यांना साडी, फराळ आणि खाऊ असे त्यांचे दुसरे जे आरोग्य सहाय्यक आहेत भाऊ चव्हाण, असे दोघात मिळून खऱ्या अर्थाने ह्या लोकांची सेवा करतात. तर खरंच त्यांचं कौतुक आपण शब्दात करू शकत नाही. परंतु मला तुकाराम महाराजांची एक ओळ आठवते अशी, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, देव तेथेची जाणो आणि साधूही तोच ओळखावा. म्हणजे जे दुःखाने पिडलेले आहेत आणि ज्यांच्याकडे समाज पाहत नाही, त्यांना वाईट टाकतोय किंवा बाजूला टाकतो किंवा घरातली सांभाळत नाही, अशांचे आईबाप व्हायसाठी म्हणजे नेहमीच बापू भंडलकर आतुर असतात, की ज्यांना कोणाचा आधार नाही. तुम्ही एक वेळेस देवाच्या नाही पाया पडला तरी चालेल, परंतु अशा रुग्णांची जर आपण सेवा केली तर खऱ्या अर्थाने आपल्याला परमेश्वर प्राप्ती झालेली आहेत. म्हणून मी त्यांच्या सगळ्याच टीमचे, आमच्या नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर साहेब असतील, त्यांचा हा सगळा स्टाफ, मी खऱ्या अर्थाने त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. आज आपण या ठिकाणी मांडकी हद्दीत जे येतो कुष्ठरोगांसाठी जे आश्रम तयार केलेला आहे पुष्पवन म्हणून, 2017 साली हा बांधून तयार झालेला आहे. आणि 2017ला जसं बापू भंडलकरांना आणि शिवाजी चव्हाणांना कळलं की बाबा इथं अशी एक संस्था उभी राहिलेली, परंतु त्यांच्याकडे घरची लक्ष देत नाहीत, तेव्हापासून बापूराव भंडलकर आरोग्य सहाय्यक आणि त्यांचे दुसरे मित्र आरोग्य सहाय्यक आदरणीय शिवाजी चव्हाण या दोघांनी मिळून या ठिकाणी भाऊबीज आणि दिवाळीचा फराळ वाटण्याचा कार्यक्रम जो घेतला तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. की इथल्या महिलांना साडी वाटप असेल, फराळ वाटप असेल, आणि जसं की सचिन भाया मोरेंनी सांगितलं की हा कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग नसून ते फक्त काय होतं, घरातली यांच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु बापूराव भंडलकरांनी शिवाजी चव्हाणांनी जे काय हे केलं, आज त्यांच्या ज्या दिवाळी त्यांच्याबरोबर साजरी करून जे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आला तो खरंच खूप वाखाण्याजोगा आहे. आणि बापूराव भंडलकरांना आणि शिवाजी चव्हाणांना जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं कमीच आहेत. मराठी रोकठोक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आदरणीय सुभाषदादा जेदेंनी मला सकाळी फोन केला, म्हणले आपल्याला असं जायचं आहे म्हणून. तर मी म्हटलं दादांना, म्हटलं आयला मला तर काम आहे, मला काय जमणार नाही. दादा म्हणले फक्त चला तर 2 मिनटं, तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल की माणसं खरंच कशी जगतात ती. आणि इथं आल्यानंतर संपूर्ण आश्रम फिरून बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की खरंच आपण कुठंतरी चुकतोय. जे इकडं तिकडं वायपट खर्च करतो किंवा आपल्या घरचा वाढदिवस करतो किंवा विनाकारण खर्च करतो, तो टाळून जर ह्या लोकांना जर काय करता येत असेल तर ते केलं तर खरंच खूप चांगलं होईल. असं आता बापूराव भंडलकरांचे शिवाजी चव्हाण आणि आदरणीय सुभाषदादा जेदे यांच्या माध्यमातून मला बी असं वाटायला लागले की बाबा आपण बी काहीतरी यांच्यासाठी करावं म्हणून. आणि मराठी रोकठोक न्यूज चॅनेल खरंच चांगल्या कामाची कायम दखल घेत असतो. तर मी बापू भंडलकरांना, शिवाजी चव्हाणांना, दादांना बी, सुभाषदादांना विनंती करतो की जर असं कुठं काही कार्यक्रम असेल, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 100% ते आर्थिक निधी असू द्या किंवा कुठले काही वाटायचं असू द्या, मला 100% तुम्ही याच्यात सहभागी करून घेत जा. मला न सांगता, मला न विचारता माझ्यावर डायरेक्ट सांगायचं की बाबा एवढे तुम्हाला पैसे द्यावं लागतील, आपल्याला असं करायचं आहे म्हणून. मी तुम्हाला विचारणार बी नाही, कारण चांगल्या कामासाठी हे जात असतात. वायपट खर्च टाळून जर ह्या लोकांसाठी केलं तर खरंच खूप चांगले. जर कुणाला इथे येऊन बघायचं असेल तर त्यांच्या खरंच चेहऱ्यावरती खूप दुःख आहे की आपण आज सगळी घरी दिवाळी साजरी करतो, पण साधी यांना यांच्या घरची लोक भेटायला सुद्धा येत नाही. मी इथं आल्यानंतर ह्या लोकांशी थोडीशी चर्चा केली, सगळा आश्रम फिरून बघितला, तर ते लोक सांगतात की आमच्याकडे घरची बी दुर्लक्ष करतात, येत नाही, पण या आश्रमात आम्ही राहतोय आणि कोणतरी येतं बाबा आम्हाला दिवाळी फराळ देतं किंवा साडी देतं असं ते सांगत होते. म्हणजे त्यांना बी नक्की सांगता येत नाही की कोण येतं कोण नाही. म्हणजे एवढं मोठं कार्य आहे की त्यांनी बी, बापूराव भंडलकरांनी किंवा सुभाषदादा जेदे असतील, शिवाजी चव्हाण असतील, आमचे मित्र सचिन मोरे असतील, की ते बी असं दाखवून देत नाही की बाबा आम्ही तुमच्यासाठी काय करतोय का काय म्हणून. जे एवढे धन्यवाद द्यावं तेवढे कमीच आहेत. आणि या संपूर्ण नेरेच्या आरोग्य टीम असेल, तालुक्याचे आरोग्य अधिकारी असतील, यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि असेच काम बापूराव भंडलकरांच्या हस्ते मराठी रोकठोक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून होत राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. एवढं नमस्ते, बोलून मी बाळासाहेब भंडलकर. आज आपण पुष्पवणी या ठिकाणी लेप्रोसी सेंटरला भेट दिलेली आहे. आज इथं ते भेट देण्यामागचा उद्दिष्ट असा की भाऊबीजेनिमित्त आम्ही शिवाजी चव्हाण आणि मी वैयक्तिक स्वतः आम्ही असं ठरवलं की बाबा हे जे समाजापासून वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि सगळ्या चांगल्यासाठी तर सगळेच करत असतात, परंतु हे वंचित घटक आहेत त्यांना आपण मुख्य प्रवाहात आणून त्यांना माणसात येऊन माणसासारखं जगण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावे. आपण त्यांच्यापाशी गेल्यानंतर ज्या समाजात जे त्याबद्दल त्यांच्या लोकांच्याबद्दल जो गैरसमज आहे तो दूर होईल. आणि ह्याच्यातून एकच कार्य करायचं की आपल्याला ह्या समाजाबद्दल आपल्याला ह्यांना जवळ घ्यायचं आहे, ह्यांना आपल्याला दूर लोटायचं नाही. म्हणून शिवाजी चव्हाण तसेच मी स्वतः वैयक्तिक इथं येऊन आम्ही एक भाऊबीज निमित्त ह्या लोकांना फराळ वाटप तसेच
साडीचं वाटप करून हे काय आम्ही स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आम्ही दोघंही करत नाही. फक्त लोकांना काहीतरी बाबा समाजासाठी आपण करतोय आणि इतर लोकांनी बी ह्या लोकांसाठी किंवा इथं आपण जो वंचित घटक आहे त्यांच्यासाठी इतर लोकांनी सुद्धा काहीतरी करावं, ह्या मागचा हा उद्देश आहे. यामध्ये काही आम्हाला स्वतःला प्रसिद्धी मिळवावी किंवा आम्हाला पेपरमध्ये फोटो यावं असं काही नाही आहे. फक्त समाजात जनजागृती व्हावी. जो आपण समाजाला आपण हा घटक आहे, हा वंचित घटक हा दूर ठेवतो, त्याला आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही फक्त एक थोडेसं प्रयत्न करत आहोत. तर ही प्रसिद्धी नसून हे लोकांना आपण मुख्य प्रवाहात आणण्याचं एक साधन आहे. ह्याच्याकडे एक बाबा लोकांना आपण काहीतरी चांगलं करता यावं ह्याच्यासाठी आम्ही हा भाऊबीजेचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. ह्यामागचा उद्देश फक्त हाच आहे की वंचित घटक जो दूर गेलेला आहे समाजापासून त्यांना आपल्याला जवळ आणायचं आहे. आणि मी इतरही लोकांना असं आवाहन करतो की आपण अनाठायी खर्च टाळून, वाढदिवसाचा असेल किंवा इतर काही खर्च असेल तो टाळून ह्या समाजासाठी थोडंफार जर खर्च केला तर ते खरंच परमेश्वराची चांगली सेवा होईल. एवढं बोलून मी थांबतो. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.